या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। गुजरातमध्ये ही घटना घडलेली आहे। अहमदाबादमध्ये विमानाचा हे सगळ्यात मोठा सध्या अपघात आपल्याला पाहायला मिळतोय आणि रहिवासी भागामध्ये विमान कोसळले असल्याची ही घटना पुढे आलेली आहे। अहमदाबादमधून सगळ्यात मोठी बातमी, गुजरातमध्ये विमान कोसळल्याची ही दुर्घटना। आणखी काही दृश्य आपल्याला यामध्ये ताजी ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। विमानतळाच्या जवळच ही दुर्घटना घडली, रहिवासी भागामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भात आणखी स्पष्टता येते। आमचे सहकारी महेश बागल आपल्याला या संदर्भात पुढे आणखी माहिती देतात। महेश, बेगानी नगर नावाचा परिसर आहे, जो रेसिडेन्शियल एरिया म्हणून ओळखला जातो। दाटीवाटीने इथे लोकवस्ती असल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे। हे जे प्रवासी विमान होतं त्याने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच त्याचा ATC सोबत म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबत त्याचा संवाद जो होता तो तुटला आणि त्यानंतर हे प्लेन क्रॅश झालं होतं। एकंदरीत पाहता जे हे या विमानाचं जे उड्डाण होणार होतं त्यावेळेस या विमानाची सर्व चाचणी करण्यात आलेली होती। DGCA चे जे नॉर्म्स असतात ते पूर्णपणे पाळण्यात आले होते की नव्हते याची चौकशी आता उच्चस्तरीय टीमकडून केली जात आहे। आणि हे विमान खाली कोसळलेलं आहे। याच्यामध्ये 133 प्रवासी होते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आगीचे लोळ जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। धूर कशा प्रकारे हवेत दिसतोय, 1 किलोमीटर पर्यंत हा धूर दिसून येत होता। या घटनेमुळे एकंदरीत परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे। जे जखमी होते त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये तात्काळ हलवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू झालेले आहेत आणि मृतांचा आकडा जो अद्याप समोर आलेला नाहीये तो अद्याप तो वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे कमीत कमी कशा प्रकारे जीवितहानी टाळता येईल याचा प्रयत्न बचाव पथकाकडून केला जातोय। अगदी महेश, असे संपर्कात रहा। ही दोन दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळतात झी 24 तासच्या स्क्रीनवर। अहमदाबादमध्ये जी विमान दुर्घटना झाली आहे त्याची ही दृश्य आहेत। एका बाजूला आपण पाहतोय धुराचे प्रचंड लोट आहेत आणि दुरून ही चित्रित झालेली काही दृश्य आहेत। एअरपोर्टच्या जवळ ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। मात्र रहिवासी भागामध्ये विमान कोसळलेले आहे। 133 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते आणि लगेचच बचाव कार्य सुरू झालेले आहे। मात्र परिसरामध्ये प्रचंड धुराचे असे काळे लोट संपूर्ण आकाशामध्ये सध्या पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला ही जी दृश्य आहेत ती विमानतळा बाहेरची आहेत। आपल्याला मोठ्या ज्या गॅन्ट्रीज दिसतात त्यावर दिलेलं आहे कशा प्रकारे हा रस्ता आहे आणि टर्मिनल तसंच बसचा प्रवास, बस पार्किंग कुठे आहे अशा प्रकारची चित्र यामध्ये दिसतात। त्यामुळे विमानतळाच्या जवळच हा अपघात झालाय, मात्र रहिवासी भागात झालाय। त्याच्यामुळे किती मोठे सगळं नुकसान आहे। अर्थातच बचाव कार्य या ठिकाणी तातडीने सुरू झाले। काही वेळामध्ये आणखी अपडेट्स या ठिकाणाहून पुढे येतील। सरदार वल्लभभाई विमानतळावरची ही दुर्घटना आहे आणि या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की रहिवासी भागामधली काही ही दृश्य आहेत। या ठिकाणी रिक्षा दिसत आहेत, ॲम्ब्युलन्स आणि काही दुचाकीवरून प्रवास करणारे प्रवासी। त्यामुळे अत्यंत जवळ असं रहिवासी भागामध्येच हे विमान कोसळलेलं आहे। त्यामुळे तिथल्या घरांची काही हानी झाली आहे का? रहिवासी भागामध्ये विमान कोसळले असल्यामुळे तिथे रहिवासी भागामध्ये सुद्धा किती मोठं नुकसान झालंय या सगळ्याची स्पष्टता काही काळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल।